नमस्कार, नीताज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे बटाट्यापासून पॅटीस किंवा आलू पॅटीस म्हटलं तरी चालेल। आणि तसंही आज म्हटलं तर थोडा पाऊस येत होता, त्यामुळे पॅटीस खायची मुलांना खूपच आठवण झाली होती। त्यामुळे मस्त असे थोडे बटाट्याची तयारी केली आणि अशा पद्धतीने मस्त असं पॅटीस बनवलं। तुम्ही बघू शकता, मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे आणि गरम गरम मस्त या सॉस सोबत खायला खूप छान लागतं। तर मग सगळे या खायला। मग चला तर वेळ न घालवता पॅटीस बनवायला सुरुवात करूया। तर पॅटीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। तर इथे मी हा 1 किलो बटाटा घेतला आहे आणि या बटाट्याला कुकरमध्ये टाकून 1 तांब्या पाणी ॲड केलं आणि त्यानंतर मस्त अशा 3 शिट्ट्या काढून घेतल्या। शिट्ट्या काढून झाल्या का थंड झाल्यानंतर मस्त अशी याची सालं काढून घेतली आणि त्यानंतर तसंच इथं 10 ते 12 हिरवी मिरची घेतलेली आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, 1 वाटी बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे आणि कढीपत्ता आणि तसंच इथं मी 1 ब्रेडचं पॉकेट घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे या चमच्याने 4 चमचे असे मापून बेसन पीठ घेतलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी या जास्त बेसन पीठ करू शकता। तर आता मी सर्वात पहिलं या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आलं, लसणाच्या पाकळ्या आणि हे हिरव्या मिरच्या याच्यामध्ये थोड्या ॲड केल्या। त्यानंतर थोडी कढीपत्त्याची पानं मी थोडीच ॲड केली आहेत। नॉर्मल 1 तोरंबी टाकली आहे। आता हे मस्त असं आपल्याला मिक्सरमध्ये दरदरं वाटून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने मी थोडंसं असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि आता ह्या बटाट्याला थोडंसं आपण ना कट करून घेऊया। तुमच्या अंदाजाने तुम्ही छोटा या मोठा करू शकता। कोणाला मोठं खायला आवडतं तर कोणाला असं छोटं खायला आवडतं, तुमच्या अंदाजाने तुम्ही करू शकता। हे अशा पद्धतीने मी थोडेसे तुकडे करून घेतले आणि नॉर्मली थोडंसं मॅश करून घेतलं तरी चालेल। जास्त असं मॅश करायचं नाही, नाहीतर एकदम असा गाळ होऊन जाईल। नॉर्मली मॅश करायचं आपल्याला, एवढंच। अशा पद्धतीने मी थोडंसं मॅश करून घेतलं। तर गॅसवरती कढई तापत ठेवली, त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमच्यावर तेल घातलं। तेल चांगलं असं मस्त गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी ॲड केली। 1 चमचा मोहरी ॲड केली का त्यानंतर आपल्याला थोडासा याच्यामध्ये आता कढीपत्ता ॲड करायचा आहे। कढीपत्ता ॲड करताना थोडा हळू टाकायचा आहे, कारण त्याची पानं फटाफट असे उडतात। आणि त्यानंतर लगेचच आपण हे मिक्सरमध्ये जे बारीक करून घेतलं होतं हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक, ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मस्त असं 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर का याच्या मोहरीसोबत थोडीशी जिरी वापरायची असेल तर वापरू शकता किंवा नाही वापरली तरीसुद्धा चालेल। 1 ते 2 मिनिट व्यवस्थित असं परतून घेतलं, त्यानंतर 1 चमचा थोडीशी हळद टाकून घेऊ, तीसुद्धा थोडीशी मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये थोडीशी अर्धी कोथिंबीर घालूया आणि अर्धी नंतरच्याला थोडीशी ठेवून दिली। व्यवस्थित असं हे परतून घेतलं का लगेचच आपण हा जो बटाटा मॅश करून घेतला होता तो याच्यामध्ये ॲड करूया। व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करू आणि पुन्हा एकदा मस्त असं मिक्स करून घेऊया। तर हे बटाट्याचं जे स्टफिंग आहे ते मी इथं मस्त असं 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवरती व्यवस्थित असं परतून घेतलं। आता गॅस बंद करूया। गॅस बंद केल्यानंतर इथं जी कोथिंबीर आपण थोडीशी बचवून ठेवली होती ती याच्यामध्ये ॲड करूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आणि आता हे स्टफिंग जे आहे ते आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी थोडंसं थंड करायला ठेवून देऊया। आणि कोथिंबीर जी हिरवी टाकायची आहे ती कधी पण गॅस बंदच करून टाकायची। असं केल्याने काय होतं, आपल्या कोथिंबीरचा कलर जो आहे तो लास्टपर्यंत हिरवा टिकून राहतो। तर थंड होण्यासाठी मी ते एका प्लेटमध्ये हे जे स्टफिंग आहे ते काढून घेतलेलं आहे। तर इथं मी मगाशी 4 चमचे असे मोठे चमचे होते बरं का, मोठे चमचे भरून 4 चमचे बेसन पीठ घेतलं आणि इथं आता अर्धा चमचा ओवा घेते, थोडासा असा हातावरशी चोळून याच्यामध्ये ॲड करूया। आणि त्यानंतर आता आपण
याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करूया. मीठ थोडंसं बेतानच वापरायचं आहे, कारण आपण मगाशीसुद्धा त्या स्टफिंगमध्ये टाकलं होतं. आणि थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर शिल्लक राहिलेली ॲड करूया. आणि याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मिक्स करून घेऊया. पीठ ना तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी या जास्त थोडासा अंदाज लावून घेऊ शकता. तर मला सध्या इथे थोडंसंच बनायचं होतं, त्यामुळे मी इथे 4 चमचे फक्त बेसन पीठ वापरलेलं आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. तर अशा पद्धतीने मी इथे हे बेसन मस्त असं व्यवस्थित याचं बेटर तयार करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता, ह्याला ना जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही करायचं, मीडियम असं ठेवायचं आहे. तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, एवढं पातळ असं आपल्याला ठेवायचं आहे. आणि इथं मी अशा 2 ब्रेड असे एका प्लेटमध्ये घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि याला ना आपल्याला असं त्रिकोणीमध्ये व्यवस्थित असं एकावर एक पकडून हळूवार असं कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. तर आता हे आपलं स्टफिंग जे आहे ते सुद्धा व्यवस्थित असं थंड झालेलं आहे. तर आता इथं हे ब्रेड जे आहेत ते असं एका समोर एक ठेवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मस्त असं याच्यावरती थोडं थोडं स्टफिंग भरून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कमी या जास्त भरू शकता. तर मी इथं असं एवढं भरून घेतलेलं आहे. आणि आता हे जे आहे आपल्याला हे असं पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर इकडं ज्यावेळेस मी आपलं हे पिठाची तयारी करत होती, त्यावेळेस इथं कढईमध्ये मी मस्त असं 200 ग्रॅम तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर आता मी याच्यातलंच थोडंसं तेल घेते. आणि हे तेल जे आहे ह्या पिठामध्ये मी सोड्याच्या ऐवजी थोडंसं गरम कडकडीत त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि तेल टाकल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं असं मस्त मिक्स करून घेतलं. तुम्ही तेलाच्या ऐवजी सोडा वापरला तरी चालेल, पण सोडा शरीरासाठी आपल्या चांगला नसतो, म्हणून मी इथं थोडंसं तेलच वापरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर इथं आपण हे घेतलं होतं ना ब्रेड आणि त्याच्यामध्ये बटाटा, तर ते ह्याच्यामध्ये आता असं खालीवर करून मिक्स करून त्याला बेसन पिठामध्ये व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. तर तुम्ही हे बेसन पिठामध्ये थोडंफार ना तीळसुद्धा ॲड केलं तरी चालतील. हळू सोडून द्यायचं आहे बरं का याच्यामध्ये. तर आपल्याला ना ही प्रोसेस जी आहे ती मिडियम गॅसवरतीच करायची आहे. तर आता थोडासा सेट होऊ दिला मी. आणि त्यानंतर आता आपण हे पलटी करून घेऊया. तर या पॅटीसला आपल्याला मस्त असं सोनेरी कलरवरती मीडियम गॅसवरती व्यवस्थित असं दोन्ही साईडून भाजून घ्यायचं आहे. तर इथं मी ही दोन्ही साईडनी व्यवस्थित असं ब्राऊन कलरवरती हे पॅटीस भाजून घेतलं. तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने इथे मी दुसरासुद्धा ब्रेड घेतलेला आहे. आणि थोडा असा छोटासा ह्या स्टफिंगचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. आणि मस्त असं एकाच ब्रेडच्या तुकड्यावरती असा पसरून घ्यायचा आहे, व्यवस्थित घ्यायचं आहे बरं का, एकदम असं कोपऱ्यापर्यंत. नाहीतर थोडंसं कमी भरलं आणि सगळीकडे पोचलं नाही का मग हे पॅटीस खायला आपलं व्यवस्थित असं लागत नाही. अशा पद्धतीने मी स्टफिंग भरून घेतलं. आणि त्यानंतर मधोमध असं ठेवून थोडंसं असं प्रेस करायचं आहे अशा पद्धतीनं. आणि पुन्हा ती सेम प्रोसेस करायची आहे. ह्या स्टफिंगमध्ये भरलं का नंतर या पिठामध्ये टाकून दोन्ही साईडून असं फिरवून फिरवून मस्त असं याला कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला या पिठामध्ये. आणि त्यानंतर थोडंसं असं करून एकदम हळू सोडून द्यायचं याच्यामध्ये, हळूवार एकदम. तर इथं मी सुरुवातीला एकच सोडलं होतं. तर कढई आपली थोडीशी मोठी आहे, त्यामुळे म्हटलं असं मस्त असं 2-2 याच्यामध्ये पॅटीस सोडून घेऊया, म्हणजे लवकर पटपट सगळेच पॅटीस आपले बनून तयार होतील. आणि आता सेम तीच प्रोसेस असं थोडंसं सेट झालं की असं पलटी करून घेऊया. आणि यालासुद्धा थोडंसं सेट झालं की असं पलटी मारून घेऊया. मस्त असं फुगलेलं आहे वरून, तुम्ही बघू शकता. तर आता इथं हे सुद्धा दोन्ही पॅटीस मी मस्त अशी ब्राऊन कलरवरती भाजून घेतले. तर हे सुद्धा आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. काढताना थोडंसं व्यवस्थित असं तेल नितळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे.
तर इथं अशाच पद्धतीने हे दुसरे सुद्धा पॅटीस मी मस्त असे व्यवस्थित बनवून घेतले. आणि तसंच इथं मी ह्या पॅटीससोबत खाण्यासाठी थोडंसं टोमॅटो केचप घेतलेलं आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणी बनवू शकता, हिरवी किंवा लाल. तर आम्हाला इथं मला किंवा माझ्या मुलांना टोमॅटो केचपमध्ये पॅटीस खायला आवडतं, म्हणून मी इथं टोमॅटो केचप घेतलेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता किती छान मस्त कलर आलेला आहे आपल्या ह्या पॅटीसचा. आणि याचा कलरच छान मस्त असा आलेला आहे आणि खायला सुद्धा तेवढेच छान टेस्टी क्रिस्पी बनलेले आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता याचा आवाज एकदम क्रिस्पी बनलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पॅटीस बनवायला नक्कीच ट्राय करा आणि ते कसं बनलं आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत या ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि माझी ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.